माझी आई म्हणते हो चालला असती काय झाली तू का नाही सांगत होते. हाय गाईज, आम्ही चाललोय फिरायला. कुठे चाललोय ते तुम्हाला आम्ही तिथे गेल्यावर लोकेशनला सांगू आम्ही कुठे आलोय काय आणि कोण कोण चाललाय ते मी तुम्हाला सांगते. माझ्यासोबत आहेत माझे भाऊ. माझा भाऊ निकू दादा. हाय कर, हाय कर, व्हिडिओ चालू आहे. हाय कर. हाय तुझ्या दादा तो आहे की तू. अरे पण थांब तू स्टार्ट ये तू आला नाही, तू आला नाही. हा की तू हे तुझं चुक आहे, मी तुला सांगत होती. एडिट करेल. आणि या आहे तू वहिनी. तसं आम्ही चाललो आहोत. वहिनी जरा बिझी आहेत, आईसोबत बोलतायत. सो चला पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो. ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच मजा येईल, तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल. सो लेट्स गो. आम्ही आता निघालो आहोत. एन्जॉय. खरंच खूप टाइम नंतर आम्ही म्हणजे प्लॅन कधीच केलाय पण तो मुहूर्त आम्हाला आजचा भेटलाय. हो ना. यस. प्लॅन मध्ये थोडंसं चेंज झालं आहे. आम्ही म्हणजे थोडी शॉपिंग केली आणि माझ्या भावांना हे आवडलंय सो मी चेंज केलंय आणि आता आम्ही परत एकदा आमच्या प्रवासाला सुरुवात करतोय. थोडा लेट झालाय त्यामुळे सध्या आमची घाईघाई चालू आहे. ज्या लोकेशनला आम्हाला पोहोचायचं आहे तिथे जायला थोडासा लेट झाला आहे. आम्हाला लेट झालं आहे आणि थोडी शॉपिंग बाकी आहे. सो दोघंजणं शॉपिंग करत आहेत, दादा आणि बहिणी. त्यांची शॉपिंग झाली की मग आम्ही निघणार. मग इथू काय काय एन्जॉय करणार. सध्या सगळं प्लॅन केलेलं आहे. जास्त एन्जॉय करणार आहे आम्ही, खूप जास्त मजा करणार आहे. तुम्हालाही इथे खूप मजा येईल बघून. आम्ही चाललो आहोत कर्जतला. आणि कर्जतला कुठे काय ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही कुठे चाललोय, काय आम्ही काय काय एन्जॉय करतोय. जितकं दाखवता येईल तितकं मी तुम्हाला दाखवेन. जितकं आम्ही एन्जॉय करू तितकंच तुम्ही पण एन्जॉय कराल असा ब्लॉग आम्ही तयार करणार आहोत. सो लेट्स गो. सो फायनली आम्ही निघालो आहोत. दादाची वहिनींची दोघांची शॉपिंग झाली आहे. तुम्ही बघू शकता. पहिले आमचे कपडे काय होते, वहिनींचाही टॉप चेंज झाले, माझाही चेंज झाला. दादाने थोडी शॉपिंग केली आहे. सो खूप जोरात आमची शॉपिंग, स्पेसिफिकली माझी. तर माझी खरंच खूप मजा आहे. तर थोड्याच वेळाने तुम्हाला मी बाहेरचा व्ह्यू दाखवेन. आता सध्या खूप जास्त ऊन आहे. सो बघूया. चला भेटू पुढे.
विसरलो म्हणजे थोडं पुढे आलो. रस्ता आमचा थोडा पाठी होता, पूर्ण आम्हाला युटर्न मारून यावं लागलं. हरकत नाही, मारलं एक युटर्न, आलोय परत पाठी. खूप मजा येते. हो, अजून मजा करायची आहे. ही तर सुरुवात आहे, ही तर सुरुवात आहे ना फक्त. ये तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. वहिनी थोड्याशा गाडी त्यांना लागते, त्यामुळे आराम करतात. आणि ह्याचं तर फक्त खाण्याचं काम चालू आहे. नुसतं गाडीत बसल्यापासून नुसतं खायचं काम चालतंय त्याचं. तोंड नुसतं चालू आहे त्याचं, हे खा ते खा. बाहेरचा व्ह्यू दाखवते तुम्हाला वेळ. अशाच प्रकारे आपण आपल्या पहिल्या लोकेशनवरती फायनली पोहोचलो आहोत, फिल्म स्टुडिओमध्ये. सो लेट्स गो कंटिन्यू करा. तुम्हालाही जर अलाव असेल तिथे व्हिडिओ काढायला तर तुम्हालाही आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू फिल्म सिटी. मग वहिनी फायनली आपण 2 मिनिटात पोहोचणार आहोत आपल्या पहिल्या लोकेशनवरती. कसं वाटतंय? वहिनी खाण्यात बिझी आहे. मग दादा पोहोचलो आपण फायनली फिल्म सिटीला. आज आपण फिल्म सिटी बघणार आहोत. जर अलाव असेल गाईज आतमध्ये कॅमेरा व्हिडिओ काढायला तर नक्कीच मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करेन, तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न करेन फिल्म सिटी. तर मग चला भेटूयात. इथे थोडं एंट्री नव्हती, थोडे इश्यूज आहेत लॉकडाऊनमुळे. माहिती आहे लॉकडाऊन लागलं होतं त्यामुळे थोडेसे इश्यूज झाले आणि त्यामुळे नो एंट्री होती. सो आमचा एक प्लॅन सेटला आहे. सो आता आम्ही जातो आहे नेक्स्ट लोकेशनला, ते तुम्हाला लवकरच कळेल. सो नेक्स्ट टाईम पक्का ते बोलले आहेत की आम्ही नंतर चालू करणार आहे. तर मग जेव्हा तेव्हा एंट्री चालू तेव्हा नेक्स्ट टाईम आम्ही नेक्स्ट टाईम पक्का येणार आहोत आणि स्वतः स्टुडिओ दाखवेल. इंटेरियर छान होतं, त्याचा व्हिडिओ काढलाय तो मी पोस्ट करेन आणि जेव्हा केव्हा त्याची एंट्री चालू होईल तेव्हा आम्ही सगळे परत इकडे येणार आहोत. सो लेट्स गो नेक्स्ट लोकेशन. नर्वस नका हो, नेक्स्ट लोकेशन तुम्हाला नक्कीच दाखवेन. ते काय एन्जॉय करतोय, कसं काय आहे, कुठे चालू आहे, ते सगळं कळेल मला. सो लेट्स. आम्ही एका लोकेशनला थांबलो आहे. असंच गाडी चालून त्यालाही कंटाळा आला आणि आम्हालाही बसून कंटाळा आला. तर एका ठिकाणी थांबलो असंच गाडी थोडा वेळ, निघू थोड्या वेळात. पण कुठे थांबलो आहे तुम्हाला इथला नजारा पण दाखवते. खूप मस्त आहे सीन. जास्त लेट झालाय हो आणि गरम तर खूप जास्त होत आहे. मग अशी पाऊस पडला पण पाऊस पडून अजूनच जास्त गरम होत आहे. आम्हाला झाम उकडलोय असं झालं आहे. कधी आम्ही लोकेशनला पोहोचतोय पण ठीक आहे, थोडाच वेळ बघू शकता बाहेरचं लोकेशन. छान आहे या साईडला.
फक्त एवढंच की ऊन लागतंय म्हणून थोडीसं आमचं हे होतंय, पण ठीक आहे चालतंय. एन्जॉय करायचं असेल तर थोडंफार काहीतरी सॅक्रिफाईस करावं लागतं, ते आम्ही करतोय आणि लेट्स गो. तर आपण लोकेशनला पोहोचलो आहे आणि जाम भूक पण लागले आता आम्हाला. बघू इथे काय भेटतंय का. पहिलं पोट पूजा करू आणि मग लोकेशनला जाऊ. नेटवर्क पण नाही आणि इथे नेटवर्कही नाही आहे आम्हाला. मी उतरते, वेट. सो आपण पोचलो आहे कोंडाणे लेणीला. सो मी दाखवू शकते आजूबाजूला नजारा, किती मस्त व्ह्यू आहे, छान वाटतं आम्हाला. आणि बघू काय ठरतंय आमचं. ऑलमोस्ट कंटाळलाच गाडीत बसून. तर आम्ही घरातून कितीला 12ला निघालोय, ते अजूनपर्यंत आम्ही ट्रॅव्हल करतो. हां, ऑलमोस्ट जे आमचं फायनल लोकेशन आहे तिथे आम्ही 5पर्यंत पोचू. आता इथे आम्ही जे कोंडाणे लेणी जे आहे ते बघायला जाणार आहोत. सो हां, तेच दाखवते त्यांना. गाडी पार्किंग चालू आहे, पार्क करूया. पहिलं म्हणजे काहीतरी खाऊया. सिरियसली खूप भूक लागली आहे. ह्यांना विचारूया एवढा वेळ गाडीत बसून काय कसं वाटतंय. कसं वाटलं तुम्हाला एवढा वेळ गाडीत बसून? कंटाळा. सेम आमचे 5 जणांचे सेम रिॲक्शन आहे. आम्ही तर बसून कंटाळलो असून तो तर गाडी चालवून किती कंटाळला असेल. सो किती मस्त आजूबाजूला मस्त झाडी आहेत. कधी तुम्हाला यायचं असेल ह्या लोकेशनला तर या, खरंच खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. आता आम्ही जेव्हा जाऊ आतमध्ये तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. तोपर्यंत आम्ही थोडंसं खाऊन पिऊन घेतो. तोपर्यंत तुम्हाला मी नंतर हे मिनी धबधबे आहेत गाईज. खूप मस्त वाटतंय, थंड वाटतंय, गरम होत आहे पण ठीक आहे. हा ना. सो आम्ही तिकडनं निघालो. मी तिकडनं ब्लॉग घ्यायला विसरले, सो मी घेतला नाही कारण का खूप जास्त आज होतं गाईज. आणि आता आम्ही जिथे आम्हाला फायनल लोकेशनला यायचं होतं तिथे आम्ही पोचलेलो आहोत. सो आम्ही युनिवर्स 007 रिसॉर्ट या रिसॉर्टला आम्ही आलेलो आहोत. तिथे आम्ही आज स्टे करणार आहोत, एन्जॉय करणार आहोत. आम्ही काय काय एन्जॉय करतो, काय काय मच्छा मस्ती करतो ते सगळं तुम्ही पण बघा आणि तुम्ही पण एन्जॉय करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच मजा येईल. सो आता गाडी पार्क करतोय. मी उतरल्यावर ह्याचं इंटेरियर दाखवेन, रिसॉर्ट दाखवेन, इथे काय काय फॅसिलिटी आहेत काय नाही आहेत हे सगळं तुम्हाला दाखवेन. सो येस, आम्ही उतरलो आहोत गाडीतनं आणि रिसॉर्टला आलेलो आहोत जिथे आम्हाला मेन यायचं होतं. फायनल लोकेशनला आलोय. कसं वाटतंय? एकदम भारी. आता ना असं वाटतं सुकून भेटलंय. आम्हाला
खरंच आता आम्ही जाऊन उड्या मारणार पूल मध्ये कुदणार आहोत नुसत्या उड्या मारून. वहिनी नाही म्हणतायत पण येणार आहेत त्या पाण्यात पाय टाकून खेळायला. पाय टाकून खेळायला. तुम्ही पण या रिसॉर्टला. परत मी इंटर केलेला आहे आतमध्ये. आता आम्ही रूम बघतो आमची आणि फायनली आम्ही रिसॉर्टमध्ये आलेलो आहोत. मी तुम्हाला दाखवते आजूबाजूचा सगळा माहोल. हा असा आहे, पूल आहे इथे, हा मोठा पूल आहे, तिथे छोटा पूल आहे छोट्या मुलांसाठी. परत फॅमिलीसुद्धा तिथे एन्जॉय करू शकते. आणि ह्या साईडला इथे आमची रूम आहे. स्विमिंग पूलच्या बाजूला रूम भेटले, खूप मस्त भेटले. आणि मी तुम्हाला लेट्स गो आमची रूम दाखवते. सो ही आमची रूम आहे. आणि फायनली आम्ही रिसॉर्टला आलो आहे. आता थोड्याच वेळाने आम्ही पाण्यात जाऊ. बाकीचे आमचे बॅग्स आणायला गेले आहेत. आणि मग आम्ही काय एन्जॉय करणार आहोत, काय नाही. मग वहिनी काय वाटतंय सगळा हा माहोल बघून? हा माहोल बघून छान वाटतं. खरंच मस्त वाटतंय. फॅमिली रिसॉर्ट आहे, सगळे येऊ शकतात. छान फॅसिलिटी आहे ना तुमची पण. आणि एकदम सगळं जास्त किचकिच नाही आहे, काही नाही आहे, शांत आहे, मस्त वाटतं. गाईज जर ओपन असेल तर तुम्हाला मी दाखवते पाहू. सिरियसली लाईफमध्ये फुल एन्जॉय केलं मी. लाईफमधला पहिला एन्जॉय असेल आमचा. संपलं, थोडंसंच होतं पण ठीक आहे. आम्ही तेवढं पण एन्जॉय करू शकतो. आम्ही एवढं एक सेकंड सोडला नाहीये. जसं वाचतंय तसं आम्ही पळतोय नाचायला. जाम एन्जॉय केलाय. आय होप हे सगळं बघून तुम्ही पण खूप जास्त एन्जॉय कराल. संध्याकाळचं खूप शांत वाटतं इकडे. फुल तुम्ही बघू शकता नजारा. सो जस्ट नाचून आलोय. आमचा अवतार तुम्ही बघू शकता. काय भूतासारखे झालेत. फुल एन्जॉय ना. आता अर्ध्यांनी ह्या साईडला शिकवायला. सिरियसली जाम फुल पैसा वसूल. फुल गाईज तुम्ही या. मस्त आहे. दिवसभर थोडंसं बोर व्हाल पण नंतर रात्री फुल टू एन्जॉय, पैसा वसूल. तुम्हाला मी दाखवते आजूबाजूला पूल कसा आहे मस्त. आता मी जाणार नाहीये पाण्यात कारण चावलंय, जाम फुटलंय. आता नाही जाणार बिलकुल पण ताकद नाही मला स्विमिंग पूल मध्ये जाण्याची. हात कापायला लागले सिरियसली. सो बाय, भेटूया आपण उद्या सकाळी. सो आता आम्ही जेवायला आलो. नाचून नमलो आहे आणि आता भूका लागले. जेवायची इच्छा नाही आहे, नाचूनच पोट भरलंय आमचं. एन्जॉय केलं. या माणसाने तर
खूप जास्त एन्जॉय केलाय. त्याचा चेहरा बघू शकता. नाही माझ्या ताकद राहिली. अजून 3 मेंबर येत आहेत आमचे जेवण घेऊन. ते चिकन आहे. चिकन नका जेवते आणि मग परत एकदा भेटू. जेवून झाल्यावरती बोलूयात, गप्पा मारूया. कारण आता बोलल्याला पण जीव नाही राहिला. सो आहे इथला बाहेरचा इंटेरियर बघू शकता एंट्री मारताना. सो हाय गाईज, आमचा एंड झालाय आज. एन्जॉय झाला. आमची ही सुरुवात आहे. सॉरी, आमची ही सुरुवात आहे. कारण आम्ही अजून खूप जास्त प्लॅन करणार आहोत. अजून खूप ठिकाणी म्हणजे नेक्स्ट प्लॅन आमचं जे ठरेल तेव्हा आम्ही सांगूच. पण आजचा जे काल आणि आज जे आम्ही एन्जॉय केलं आहे ते खूप जास्त एन्जॉय केलं आहे. सो सगळ्यांनी एन्जॉय केलं आहे. सगळ्यांना विचारूया त्यांनी किती एन्जॉय केलं आहे. किती एन्जॉय केलं आहे. खूप म्हणजे खूपच. माझी तर जायची इच्छा होत नाही. अजून थांबायचं होतं थोडं. जाताना पाणी पिऊन घेतलंय. लिमिटेशन आहे थोडं कडू. टाईम आमचा संपलाय. सो आम्हाला निघावं लागतं. तुम्ही पण या रिसॉर्टला. रिसॉर्ट मस्त आहे. मस्त आहे. सो आता आम्ही निघतोय घरी जायला. सो हा ब्लॉग इथेच एंड होतोय. आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगला. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी लाईक करा. सो बाय गाईज, बाय रिसॉर्ट.